रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 978 अभंगावर सुरुवात करत आहोत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेत सत्यत्व, देवतया जवळी असे पाप नाशे दर्शने, कामक्रोधा नाही चाले भूते, झाली समता तुका म्हणे भेदाभेद गेले वाद खंडोनी. या संपूर्ण विश्वात परमेश्वर भरून राहिलाय असा अनुभव ज्याला येतो त्याच्याजवळ सतत परमेश्वराची वस्ती असते व त्याच्या दर्शनानेही पाप नाहीसे होते. त्याच्या मनावर काम क्रोधाधिकाचे काही चालत नाही व सर्व भूताप्रती त्याच्या मनी समत्व निर्माण होते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा साधकाच्या मनातील भेदाभेद नष्ट होऊन जातात. शेवा ते आवडे उच्चारावे नाव, भेदाभेद काम करू नये. भेदाभेद काम सारुनिया निवारुनिया, न लगे हलावे चालावे बाहेरी, अवघेची घरी बैसलिया. देवाचीच नामे देवाचीच श्री, सर्व अलंकारी समर्पावे. तुका म्हणे होय भावेची संतोषी, नशे ना वशे नामापाशी आपुलिया. मनातील सर्व शंका कुशंका भेदाभेद नाहीशे करून आवडीने परमेश्वराचे नाम घेणे म्हणजे त्याची खरी सेवा होय. त्याला मग हलण्याची चालण्याची गरज नसते. सर्व लाभ बसल्या जागीच होतात. देवाचे नाम पुष्प अलंकार समजून देवाच्या शिरी व्हावेत. तुकाराम महाराज म्हणतात, भगवंत नामावरील निष्ठेमुळे संतुष्ट होऊन भक्ताच्या सानिध्य राहतो. ज्ञानाची आगरी चोजविता देवते ते अंभाव पाठी लागे, मनोनी अवघे सांडिले उपाय धरिले पाय दृढ तुझे. वेदपरायण पंडित वाचक न मिळती एकामधी, पाहो गेले भाव कैसा आत्मनिष्ठ, तेथे एक चेष्टा विपरीत. आपुलिया नाही निवाले जे अंगे, योगी करती रागे गुरु. तुका म्हणे मज कोणाचा पांगेला, नको बा विठ्ठल करू आता. ज्ञानी विद्वान पंडिताच्या घरी परमेश्वराविषयी शोध घेतला असता तेथे फक्त ज्ञानाचा अहंकारच दिसून येतो. त्यामुळे मी इतर सर्व साधने सोडून तुझ्या चरणाशी लीन झालो आहे. शास्त्राभ्यास पठण करणारे वेदविद्या पारंगत एकमेकाशी कधीच पटून घेत नाहीत. त्यांच्या ठिकाणी आत्मनिष्ठ शोधावी तर भावनाची सर्व चेष्टा दिसते. आपल्या तपाने मनामध्ये शांती निर्माण न होता योगी साधक एकमेकावर गुरगुरतात. तुकाराम महाराज म्हणतात, हे विठ्ठला, मला तू त्यांच्या ताब्यात देऊ नकोस. पंढरीची वाट पाय निरंतर निरावरी कर ठेवून या. जातीय निरोप पाठवी माहेरा का, मज सासुरा सांडीला. पहिलं कोण दिशे गरुडाचे वारिके, विठ्ठला सारिके चतुर्भुज. तुका म्हणे धीर नाही माझ्या जीवा, भेटशी केदवा पांडुरंगा. मी कपाळावर हात ठेवून मी कमरेवर हात ठेवून पंढरीची वाट पाहत आहे. पंढरीला माझ्या माहेराला जाणारे जे कोणी आहेत त्यांच्याजवळ विठ्ठलासाठी निरोप देईन मी, की मला सासरी संसार का फाटलेस. मला पहिलं तरी विठ्ठल देवासारखे गरुड वाहनावर बसविले चतुर्भुज असे का कोणीतरी दिसत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हे पांडुरंगा, तू आता लवकर ये. मला आता अजिबात धीर धरवत नाही. ऐशी जोडी करा रामकंठी धरा, जेने चुके फेरा गर्भवास. नाशिवंताटी प्रिया पुत्र जन धन, बीज त्याचा क्षीण तेची फळ. नावधड करा सहस्रनामाची, जे भव सिंधुशी थडी पावे. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता बरा हरी राम बाणे. नामाची जोड जीवाशी करा. राम नाम कंठी धरा म्हणजे तुमचा गर्भवास चुकेल. पत्नी पुत्र धन द्रव्ये सर्व नाशवंत आहे आणि तेच सर्व दुःखाचे मूळ आहेत. हरीच्या सहस्र नामावलीची नाव करा म्हणजे पैलथडी पार करता येईल. तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या अंतकरणामध्ये रामनामरूपी बाणांनी भाता भरून कळे काळाच्या तोंडावर त्याचा मारा करू. पाहे मजकडे भरून या दृष्टी, बहुतई पोटे झाली माते. करावेशे वाटे जीवा स्तन पान, नवहे वचन शृंगारिक. सत्यासाठी माझी शब्द विवंचन, जोडल्या वचन ते नव्हे. तुका म्हणे माझी कळवळ्याची किंवा भागला असे जीव कर्तव्याने. मी फार उदास हिरमुसला झालो आहे. म्हणून हे विठाई माऊली, तू माझ्याकडे एक प्रेमाचा कृपा कटाक्ष टाक. मला तुझ्या प्रेम कृपेचे स्तनपान करावेसे वाटते. मी हे नाटकीपणे बोलत नाही. माझे हे बोल तुझ्या कृपेचे सत्य मिळविण्यासाठीच आहेत. शब्दांचल करणाऱ्या कवीसारखे नाही. तुकोबा म्हणतात, माझ्या जीवाला फार कष्ट होत आहे, म्हणून मी तुला कळवळ्याने हाक मारित आहे.
तुझ म्हणता ती कृपेचा सागर, तरी का केला धीर पांडुरंगा. अजूनिका नये तुझ माझी दया, काय देवराया पाहतोशी. आळवितो जैसे पाडस कुरंगिनी, पाडिलिया वनी तान बुके. प्रेमरस पाना पाजी माझी आई, धावे तो विठाई ओरसोनी. तुका म्हणे माझे कोण हरिल दुःख, तुझ विन एक पांडुरंगा. हे विठ्ठला, तुला सर्वजण कृपेचा सागर म्हणतात, पण तू मला भेटण्यासाठी का उशीर लावत आहेस? तू अजूनही माझी परीक्षा पाहतोस काय? तुला माझी दया येत नाही काय? जंगलात चुकलेल्या हरणीचे पाडस, तहान उकेने व्याकुळ होऊन जसे आपल्या आईला अर्थ स्वरात ओरडते हाक मारते, त्याच आर्ततेने मी तुला हाका मारित आहे. हे माझे विठाई माऊली, लवकर ये आणि मला तुझ्या कृपेचा प्रेमरस पाना पाजून तृप्त कर. तुकाराम महाराज विठ्ठलाला म्हणतात, माझे दुःख तुझ्याशिवाय कोण दूर करेल? भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. जेने पाये तेथे देखीचा पर्वत, पायाविन भिंत तातडीची. कामाविले तीर पाका ओझ घडे, रुची आणि जोडे श्वालगता हे. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. भक्ती किंवा परमार्थ सोपा नाहीये, सुळावरील पोळी आहे, त्यामध्ये खूप कष्ट आहेत. प्रपंचात विरक्त होऊन जो कोणी परमार्थ करेल तो या जगात, तो या विश्वात शूर शक्तिमान म्हटला पाहिजे. या भक्तीच्या क्षेत्रात जिकडे तिकडे फक्त दिखाऊपणा दिसतो. जशी मजबूत पाया वाचून बांधलेली भिंत, मन लावून रुचकर स्वयंपाक करणाऱ्याला मोठेपणा कौतुक मिळते. तुकोबा म्हणतात, हत्तीला जसा अंकुशाचा मार नसतो तसा मनालाही अंकुश हवा आणि प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकले पाहिजे. पापी म्हणो तरी आठवितो पाया, दोष बळी कायम तया हुनी. ऐसा विचाराशी घालुनी कोंदणी, काय चक्र पाणी निजले ती. एक वेळ जेने पुत्राचा उद्देश, घेतलेशे कैसे नेले दुःख. तुका म्हणे वैकुंठ नायका, चिंता का सेवका तुमचिया. मी पापी आहे तरी विठ्ठलाच्या पायाचे चिंतन करतो, पण माझे पाप कमी होत नाही. म्हणजे माझे पाप विठ्ठलाच्या चरणापेक्षा मोठे झाले की काय? प्रपंचाविषयीचे द्वंद्व माझ्या मनात निर्माण करून अशा विचाराचे चक्र माझ्या मनी घालून हे चक्रपाणी तुम्ही स्वस्त कसे काय बसलात? पुत्राच्या निमित्ताने महापापी अजामेळाने तुमचे नामस्मरण केले आणि तुम्ही त्याच्या सर्व दुःखाचे हरण केले. तुको म्हणतात, हे वैकुंठ नायका, मी तुमचा सेवक आहे आणि मला चिंता पडली आहे. हे योग्य वाटते का? पहा. उगविल्या गुंती ऐशा मागे नेने किती. ख्याती केली अजामेळे होते निघाले दिवाळी. मोकलीला प्राय चित्ती कोणी न धरिती हाती. तुका म्हणे मुक्त वाट वैकुंठीची गडगडाट. हे विठ्ठला, मागे वळून पाहता असे दिसते की तुम्ही नामभक्ती करणाऱ्या कितीतरी जीवांना या प्रपंचाच्या गुंत्यामधून सुटका करून उद्धार केला आहे. महापापी अजामेळाच्या सर्व जीवनाचेच दिवाळे निघाले होते. त्याला सगळ्या प्रायचित्तांनी आपल्याजवळ थारा दिला नव्हता. तुको म्हणतात, अशा अजामेळाने नामाच्या गडगडाटी उच्चाराने आपला वैकुंठीचा मार्ग मोकळा करून घेतला. सरळ ही नामे उच्चारावी सदा हरी वा गोविंदा रामकृष्ण. पुण्यपर्व काळ तीर्थे सकळ कथा सिंधू जळ नाहू येती. अवघेची लाभ बैसलिया घरा येती ठाव घरा एके ठाई. शेळ्या मेंढ्या गाई सेवा घेती म्हशी. कामधेनु तैशी नवे हेक. तुका म्हणे सुके पाहिजे अनंता, हे वर्म जाणता सुलभची. हरी गोविंद आणि रामकृष्णाच्या परमेश्वराच्या साध्या सोप्या नावाचे नित्य स्मरण करावे. अशा नामतीर्थामध्ये सर्व पर्व पुण्य काळ सिंधू जळ पावन होण्यासाठी येतात. नामाच्या ठिकाणी जो भक्तिभाव धरेल त्याला घर बसल्या सर्व लाभ होतात. गाई म्हशी शेळ्या मेंढ्या याची सेवा करावी लागते, तशी कामधेनूची करावी लागत नाही. तुको म्हणतात, नामभक्तीचे हे सोपे वर्म जाणून घेतले तर अनंताची सहजपणे प्राप्ती होते. पवित्र तो देह पाणी वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतेने तरतील दोषी, जळतील राशी पातकाच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक दयाकंठे. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तेथे ओघ नाम त्रिवेणीचा.
जी वाणी सतत अच्युत हे नाम जपत असते ती वाणी पुण्यवंत आणि तो देहही पवित्र समजला जातो. या नामाच्या चिंतनाने अनेक दोषी जीव तरतील आणि त्यांच्या पापाच्या राशी जळून जातील. अशा विष्णुदासाच्या चरणधुळीची आपणास प्राप्ती व्हावी अशी अपेक्षा करीत देव त्यांच्या मागे मागे येतात. देव ज्याच्या हृदय आहे अशा वैष्णवामध्ये आणि देवामध्ये काय फरक राहिला. तुकाराम महाराज म्हणतात, अशा देवभक्ताच्या एकरूपतेमध्ये नामाचा ओघ मिळविल्याने पवित्र असा त्रिवेणी संगम झाला आहे. पापतापदयने जाय उठाउठी झाली या भेटी हरिदासाची. ऐशे बळ नाही अनिकाचे अंगी तपे तीर्थे जगी दाने वृत्ते. चरणी चरज वंदी शोळ पाणी नाचते कीर्तनी त्यांचे माता. भवतारावया उत्तम हे नाव भिजो ने दीपाव हात काही. तुका म्हणे मना झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवाचे. हरिदासाची भेटी जेव्हा होईल तेव्हा त्या जीवाचे पाप ताप दैन्य सर्व नाहीसे होते. या विश्वातील तप तीर्थ दान या व्रत यांच्यामध्ये सुद्धा हे सामर्थ्य नाही जे हरिदासामध्ये आहे. जे हरीच्या कीर्तनामध्ये रंगून जातात, नृत्य करतात, त्यांची पाय धूळ वंदावी असे भगवान शंकरांना सुद्धा वाटते. हा प्रपंचाचा समुद्र तरुण जाण्यासाठी ही नामभक्तीची नाव चांगली आहे. त्यामुळे हातपाय ओले होणार नाही. तो कोप म्हणतात, अशा वैष्णवाच्या चरण दर्शनाने माझे मन समाधान पावले आहे. येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू ये निर्मळ हरिकथा. आम्ही भूमीवरी एक पै दैवाचे निधान तेवाचे सापडले. तर तिले कुळे दोन्ही उभयता गाता एकता सुखरूप. न चळे हाव मंत्र न मनो याती कुळ. न लगे काळ वेळ विचारावी. तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा साठविन ठाव हृदयात. आम्ही विष्णुदास सदा सर्व काळ हरिकथा निरूपण करू आणि विठ्ठलाच्या चरणाशी लीन होऊन राहू. या पृथ्वीतलावर आम्ही मोठे भाग्यवान आहोत, कारण आम्हाला हा नामाचा महाठेवा सापडला आहे. हरिनाम गाता ऐकता आमची दोन्ही कुळे उद्धारून जातील. हा मंत्र स्थिर न चळणारा आहे. यासाठी कोणत्याही विशिष्ट जातीची कुळाची आवश्यकता नाही. वेळेचे स्थळाचे बंधनही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल हा माझा विसावा आहे आणि म्हणून मी त्याला माझ्या हृदयात साठविले आहे. बहुत जन्मीचे संचित सबळ होय जरी बहुत, तरी होय हरिभक्त कृपावंत मानसी. मनवी मनी यारा तयाचा दास आपुल्या दासाचा. अनुसरले वाचा काया मने विठ्ठली. असे भूतदया मानसी अवघा देखील ऋषिकेशी. जीवेन विसंबे त्याशी मागे मागे इंड तसे. तुका म्हणे निर्विकार शरणागत वज्रपंजर. जे जे अनुतरले नर तया जन्म चुकले. हरिभक्त होण्यासाठी मागील अनेक जन्माची पुण्य एकत्र आली पाहिजे, तरच हरिभक्त होता येते. जो जीव विठ्ठलाला कायावाच्या मनाने शरण गेलाय अशा दासाचा दास होणे ही परमेश्वराची अंतरीची इच्छा आहे. ज्याच्या मनी भूतदया आहे, सर्व भूतमात्राच्या ठिकाणी तो ऋषिकेशाचे रूप पाहतो. त्याला तो परमात्मा कधीही विसरत नाही. सदैव त्याच्या मागे पुढे राहून त्याचे रक्षण करतो. तुकोबा म्हणतात, तो परमेश्वर म्हणजे कठीण वज्राचा पिंजरा आहे. निर्विकार आहे. जे कोणी त्याची भक्ती करतील त्याचे जन्म मरण तो चुकवितो. तारू लागले बंदरी चंद्रभागे तरी लुटा लुटा संत जन. आमोप हे राशीधन झाला हरिनामाचा तारा. शीड लागले फरारा तुका जवळी हमाल भार चालवी विठ्ठल. भक्तीचा तारू जो पांडुरंग तो चंद्रभागे तरी पंढरीच्या बंदराला लागलाय. हे संत सज्जन हो, या तारूमध्ये भक्ती धनाच्या राशी लागल्या आहेत, तरी हे भक्तीचे धन लुटा असा आग्रह ते करीत आहेत. हरिनामाचा जयघोष करीत ते शीड वाऱ्यावर फडफडत आहे. तुको म्हणतात, मी या बंदरावर हमाल होऊन विठ्ठल भक्तीचे ओझे वाहतो आहे. आळविने सोरे कैसा मधुरा उत्तरे. येओ पांडुरंग प्रेम पाना मद देगे. पसरुनी तोची वचन ही करुणेची. तुका म्हणे बळी आम्ही लढी वाळे अळी. हे विठ्ठला, मी तुला मधुर स्वरांनी आळवीन. हे विठाई माऊली लवकर ये आणि आपल्या लेकराला प्रेम पाना दे. मी पक्षाच्या पिलाप्रमाणे चोच पसरून तुला करुणा वचनाने आळवितो आहे. तुको म्हणतात, आम्ही त्या विठाई माऊलीची लढीवाळ बाळे आहेत.
सकळिकाचे समाधान नव्हे देखिल्या वाचून रूप दाखवे रे आता सहस्रभुजाच्या मंडिता शंख चक्र पद्मा गदा गरुडा सहित ये गोविंदा तुका मने काना भोग लागली नयना. हे विठ्ठला, आता तुला पाहिल्याशिवाय माझ्या सर्वांगाचे समाधान होणार नाही, म्हणून मला तुझे सहस्र चुडा मंडित असे शोभायमान रूप दाखव. सहस्रभुजांनी युक्त असे स्वरूप पाहण्याची शक्ती मजकडे नाही, म्हणून हे गोविंदा तुम्ही शंख चक्र गदा पद्मा अशा आयुधाने युक्त गरुड वाहनावर बसून माझ्याकडे धावून यावे. तुकोब म्हणतात, हे कान्हा, माझ्या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची भूक लागली आहे. पतित पावन दीननाथ नारायण तुझे रूप माझे मनी राहो नाम जपो वाणी. ब्रह्मांड नायक विश्वजनाचा पाळका जीवाची आजीवा तुका म्हणे देवदेवा. हे पतितांना पावन करणाऱ्या दिनाच्या नाथा नारायणा, तुझे रूप नित्य माझ्या मनी राहो आणि तुझे नाम माझ्या मुखी सतत राहो. हे ब्रह्मांडाच्या नायका विश्वाच्या पालका तुकोबा म्हणतात, सर्व जीवमात्राचे चैतन्य रूप असो हा सर्वश्रेष्ठ देव आहे. करी हेचे काम मना जपे राम राम लागोवाची छंद मना गोविंद गोविंद तुका मने मना मज भीक द्यावी दिना. हे मना, अखंड तू राम राम या नामाचा जप करत राहा. माझ्या मनाला सतत गोविंद गोविंद या नामाचा छंद लागो. तुकाराम महाराज म्हणतात, मला त्या छंदाचा नामाचा छंद आहे, त्यामुळे नाम घेण्याची मला भीक दे. आपुलिया लाजा दावे बघता भक्ताची आकाजा नाम धरिले दिनानाथ सत्य करावय व्रत. गाता आघात निवारी इच्छा वा पितांबरे करी उभा कर कटी तुका म्हणे यादसाठी. परमेश्वरा, आपली लाज राखण्यासाठी आणि भक्ताची अनेक कामे करण्याकरिता भक्ताच्या हाकेला धावून येतोस. त्याचे दीनानाथ हे नाव सार्थ करण्यासाठी तो दीन दुबळ्याचा वाली होतो. भक्तावर होणाऱ्या घात आघाताचे निरसन आपल्या पितांबराची सावली धरून करतो. तुकाराम महाराज म्हणतात, ही सर्व कामे करण्यासाठी तो कमरेवर हात ठेवून सतत विटेवर उभा आहे. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐशी अशी शरण जावे शक्ती जीवे न वंची. भीष्मपण केले खरा धनुर्धरा रक्षिले तुका म्हणे साक्षाती तोम्या चित्ती धरिले. भक्ताचे मनोरथ पुरविताना परमेश्वर मनाशी कोणतीही लाज धरत नाही, म्हणून त्याला शरण जावे हे सर्वार्थाने चांगले, कारण तो आपल्याला कधीही फसवत नाही. त्याने म्हणूनच महाभारतामधील रणांगणावरील भीष्माची मी भगवंतास हातात शस्त्र घ्यावयास लावीन ही प्रतिज्ञा खरी करून दाखविण्यासाठी हाती शस्त्र धरले व रणांगणावर सारथे करणे अर्जुनाचे रक्षण केले. तुकाराम महाराज म्हणतात, असा तो भक्तवत्सल आहे, याचा पुरावा मला मिळाल्यामुळे मी त्याचे नेहमी चिंतन करतो आहे. देनो चरे वनांतरी चित्त बाळका पेगरी तैसे करी हो माझे आई ठाव देऊनी राखे पायी. काढिता तळमळी जीवना वेगळी मासोळी तुका म्हणे कुडी जीवा प्राणाची आवडी. गाय वनात चरण्यासाठी जाते, पण तिचे लक्ष घरी आपल्या वासराकडे असते. हे विठाई माऊली, तूही तशीच कर आणि तुझ्या मनी मला आश्रय दे. पाण्यातून बाहेर काढलेला मासा जसा तळमळतो तसा मी तुझ्याशिवाय तळमळत आहे. तुकोब म्हणतात, या देहाला प्राणाची आवड आहे, पण मला तुझ्या पुढे कशाची पर्वा नाही. हरिजनाची कोणा न घडावी नंदा साच गोविंदा नाही त्याचे. रूपा घेऊन या दरी अवतार भक्ता भयकर खळा कष्ट. दुर्वासा हा छळो आला अंबऋषी सुदर्शन त्याशी जाळीत फेरे. द्रौपदीच्या शोभे कौरवाची शांती होऊन श्रीपती साय केली. न सायेची बब्रू पांडवा पारेखा धुंडा विला सखा बळीभद्र. तुका म्हणे अंगी राखिली दुर्गंधी अश्वत्थामावधी पांडव पुत्रा. या समाजात हरिभक्तीची टिंगल टवाळी निंदा कोणी करू नये. मी ती गोविंदाला सहन होत नाही. भक्तीसाठी तो सगुण साकार धारण करतो, अवतार घेतो आणि दुर्जनाचे निर्दलन करतो. दुर्वास ऋषींनी हरिभक्त अंब ऋषींना त्रास दिला, तेव्हा त्यांच्या भोवती विष्णूचे सुदर्शन चक्र फिरू लागले. द्रौपदीची भरसभेत विटंबना केल्यामुळे कौरवावर तो कोपला व द्रौपदीचा
द्रौपदीला सहाय्य करता आला. आपले परमभक्त असणाऱ्या पांडवाचे शत्रुत्व करणारा बब्रुवाहन त्याला सहन झाला नाही. तसेच कौरवांना मदत करणाऱ्या आपल्या बलराम व या मोठ्या भावाला देखील त्याने महाभारत युद्धाच्या वेळी पृथ्वी प्रदक्षिणा पाठविले. तुकाराम महाराज म्हणतात, अश्वत्थाम्याने कपट्याने पांडवाची मुले मारली म्हणून त्याच्या सर्वांगाला त्याने दुर्गंधीच ठेवली. ज्याशी आवडी हरिनामाची तेच एक बहुसुची, जपतो हरिनाम बीज वाणी सर्व माझी दिज, तुका म्हणे वर्ण धर्म अवघे आहे समब्रह्म, अवघे आहे समब्रह्म. ज्या जीवाला हरिनामाची आवड आहे तो शुद्ध व पवित्र आहे. तो जो सर्व सृष्टीचे बीजरूप नामाचा निरंतर जप करतो तो वर्णाने दीद ब्राह्मण समजला जातो. तो को म्हणता सर्व वर्ण ब्रह्मणापुढे समान आहे. सर्व वर्ण ब्रह्मापुढे समान आहेत. विठ्ठला हा चित्ती गोड लागे गाता गीती, अम्मा विठ्ठल जीवन टाळ चिपळ या धन, विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत ये संजीवनी, रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगे. ज्या विठ्ठल या जीवाच्या चित्तामध्ये बसलाय त्याला हरिगुणगान गायला गोड वाटते. आम्हा वैष्णवाचे जीवन हे केवळ एक भगवान विठ्ठलच आहे आणि आमचे धन म्हणजे टाळ आणि चिपळ्या होय. आमची वाणी अमृता समान जीवनातील संजीवनी आहे, कारण ती विठ्ठल नामी रंगली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी विठ्ठलाच्या नाम रंगामध्ये रंगून गेलो, सर्वांगाने विठ्ठलच झालो. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करे पापा निर्मूळ, भाग्यवंत छंद मनी कोड कानी ऐकतो, विठ्ठल हे दैवत बोळे चाड काळे न धरावी, तुका मन भरते याती विठ्ठल चित्ती तो धरावा. आपल्या सर्व पापाचा समूळ नाश करणारे सर्वात सोपे साधन म्हणजे विठ्ठल विठ्ठल हा मंत्र होय. जे कानाने या मंत्राचे श्रवण करतात, कोड कौतुक करतात ते खरे भाग्यवान म्हटले पाहिजे. विठ्ठल हा भोळा देव आहे, त्यामुळे काळही त्याच्या पुढे हट्ट करतो. तुकोबा म्हणतात, ज्याच्या चित्ती विठ्ठल वसलेला आहे तेच खरा नशीबवान, मग तो कोणत्याही जातीचा का असेना. म्हणे विठ्ठल ब्रह्म नव्हे त्याचे बोल नाही कावी, मग तो हो का कोणी एक आधी करोनी ब्रह्माधिक, नाही विठ्ठल दया ठावा तोही डोळा न पावा, तुका म्हणे नाही त्याचे भीड मज काही. विठ्ठलाला जो परब्रह्म मानित नाही अशा भक्ताचे बोलणे ऐकू नये, मग तो ब्रह्मदेवाधिक का असेना. ज्याला विठ्ठल माहीत नाही त्याला डोळ्यांनी पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, अशा मनुष्याची मी भीडभाड बाळगीत नाही. एक पाहतसा एकाची दहने सावध त्या गुणे कारे नावा मारा हा कदेवा भय अट्टाशे जव काळा पायशे झाले नाही, मरणाची तव गाठोळी पदरी, जिने तो चिवरी माप भरे, तुका म्हणे दिग वाहती मार्ग अंगा झाले मग हालोने दी. या जगातील लोक परस्परांचा मृत्यू पाहतात पण त्यामुळे सावध का होत नाहीत. काळाच्या हाती पडण्या अगोदर देवाला अर्थपणे हाका मारा. जन्माला येतानाच मरणाचे गाठोडे बरोबर घेऊन आला आहेस. मरण येत नाही तोपर्यंत जगणे आहे. तुकाराम महाराज म्हणतात, परपंचाचा मार्ग चालणाऱ्याचा धिक्कार असो, अंत का जवळ आला म्हणजे मृत्यू हलू देणार नाही. संताशी तो नाही सन्मानासी चाड, परी पडे द्वाड अवेरी तो म्हणून तया न वदावे, ठाया होतशे घात या दुर्बळाचा, भावई नाड येतशे आशंका उचिता अशी चुका घालावया, तुका म्हणे जया संकोच दर्शने तया ठाया जाणे अनुचित. आपल्याला मान द्यावा आदर सत्कार करावा असे संतांना कधी वाटत नाही, पण त्यांचा जो कोणी सत्कार न करता द्वेष रागराग करेल तिटकारा करेल त्याचे मात्र नुकसान होते. म्हणून संतांनी त्यांच्याकडे जाऊ नये, कारण त्यांच्याकडे संतांचा योग्य सन्मान न झाल्यामुळे त्यांचा घात होईल. जे भावहीन आहेत, अभक्त आहेत, त्यांच्या मनी शंका कुशंका निर्माण होतात, संताविषयी संदेह निर्माण होतो. तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना संत दर्शन घ्यावेसे वाटत नाही त्यांच्याकडे संतांनी जाणे योग्य नाही. संसार संगे परमार्थ जोडे ऐशे काय घडे जाणत असे.
येडग्याच्या आळा अवघीची पडे, कायतेने गोडे निवडावी. ढेकणाचे बीज सुखाची कल्पना, मूर्खत्व वचन येऊ नये. तुका म्हणे मध्ये सांडवी लंगोटी, सांगितल्या शेटी विचार त्या. संसार हा न सोडता परमार्थ घडेल असे कधीही घडणार नाही. जनावराच्या गोट्यात त्यांनी चघळलेली चिपाडेच मिळणार, गोड पिकाची ताटे कशी मिळतील. ढेकणाचे वास्तव असलेल्या बाजेवर सुखाची निद्रा घेतली म्हणणारा मूर्ख ठरेल. तुको म्हणता दारू पेलेल्या माणसाला लंगोटी सुटलेली कळत नाही. त्याला चांगला उपदेश करायला जाल तर तो त्याला क्षुल्लक मानतो. जातील ते चढे प्रेम पक्षी, स्मरे राम राम. ते काय गुण लागता येरा, कागा शोभेन पिंजरा. शिकविले ते सुजात सोशी, मग मोल चढे त्याशी. तुका म्हणे वेशधारी, हिदड्या न होता त्या नारी. चांगल्या सद्गुणी जातीच्या पक्षाला राम राम म्हणायला शिकले तर तो म्हणतो. उदाहरणार्थ पोपट. पोपट गुणगान जातीवंत पक्षी आहे म्हणून तो लोकप्रिय आहे. तो इतर पक्ष्यांना शिकविले तर त्यांना म्हणता येत नाही म्हणून कावळ्याला पिंजऱ्यात ठेवत नाहीत, कारण तो पिंजऱ्यात शोभून दिसत नाही. जी चांगली जात आहे, सद्गुणी आहे, तिला शिकविले तर ती लगेच शिकते, मग ती किमतीस चढते. तुकाराम महाराज म्हणतात, हिजडे स्त्रियाचा वेश धारण करतात म्हणून ते स्त्रिया होऊ शकत नाहीत. त्याप्रमाणे ज्ञानभक्ती करण्यासाठी मुळात चांगल्या वृत्तीचा माणूस हवा. वसोनी थिल्लरी बेडूक सागर धिक्कारी, नाही देखिला ना ठावा तोंड पिटे करी हवा. फुगते कावळे म्हणे मी राजा सगळे, उगा जाऊने खर म्हणे चांगला मी फार. मुलाम्याचे नाणे तुका म्हणे नवे सोने. डबक्यात राहणारा बेडूक समुद्राला नावे ठेवतो. समुद्राला त्याने पाहिले सुद्धा नाही किंवा ज्याला तो माहीत नाही त्याविषयी निष्कारण वल्गना करीत असतो. गर्वाने फुगून गेलेला कावळा मी राजहंसापेक्षा वेगळा आहे असे म्हणतो. गाढव म्हणतो मी हत्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, या नाण्याला सोन्याचा मुलामा दिला आहे, ते नाणे खऱ्या सोन्याची बरोबरी करू शकत नाही. याप्रमाणे धन, सत्ता, विद्वत्ता इत्यादिकाच्या मोठेपणामुळे स्वतःला मोठे समजून परमार्थ करणाऱ्या अनुभवी संतांना तुच्छ लेखतात. पण लौकिक मोठेपण ही मुलाम्याच्या नाण्यासारखे आहे, ते त्यांच्या लक्षात येत नाही. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. पाप पुण्यांगी घेतले जडून, नेने वर्मनेने कोण करिता तो. तुका म्हणे गेले व्यर्थ वाया विन, तैसा मृग क्षीण मृग जळी. जीव हा मुळात मुक्त होता, पण देहशक्ती व संसार शक्तीने तो बंधनात अडकला गेला. पाप आणि पुण्य याचे करते पण स्वतःकडे घेऊन त्याचे वर्म न ओळखता बद्ध झाला. तुकोबा म्हणतात, अशा जीवाचे जीवन व्यर्थ गेले. जसे मृगजळासाठी मागे धावणारे हरिण असते, तशी या खोट्या संसार मोहाने जीवाची स्थिती झाली. पंढरीये माझे मायर साधनी, ओव्या कांडणी गावगीती. राई रुक्माबाई, सत्यभामा माता, पांडुरंग पिता मायर. उद्धव क्रूर व्यास अंब ऋषी, भाई नारदाशी गौरविन. गरुड बंधू लढिवाळ पुंडलिक, याचे कौतुक वाटे मज. मज बहु गोत संत आणि महंत, नित्य आठवित ओवियेशी. निवृत्ती ज्ञानदेव सोपान चांगया, जीवलग माझी ज्ञानदेवा. नागो जग मित्रा नर हरी, सोनार रोहिदास कबीर सोयरिया. परिसा भागवत सुरदास, सावता गायीन नेनंता सकळाशी. चोखा मेळा संत जीवाचे सोयीर, न पडे विसर यांचा गडी. जीवीच्या भावना एका नारायण, पाठवा काना मीराबाई. अनेकही संत महानुभाव, मुनी सकळ चरणी जीव माझा. आनंदे ओविया गायीन मी त्याशी, जाती पंढरी शिवार करी. तुका म्हणे माझ्या बळीया बाप माय, हर्षे नांदे सये घराचारी. जीव हा मुळात माझे माहेर पंढरी आहे. त्या माहेराची महंती दळताना काढताना म्हणल्या जाणाऱ्या ओव्यामधून मी सांगत आहे. माझ्या माहेरी माझी माता राही रुक्माबाई व सत्यभामा आणि पिता पांडुरंग आहे. उद्धव, अक्रूर, व्यास, अंबऋषी व नारद हे माझे बंधू आहेत. गरुड आणि पुंडलिक हे माझे बंधू आहेत व ते माझे लाडके आहेत. माझ्या नातेवाईकांचा गोतावळा खूप मोठा आहे. संत म्हणते माझे आप्त आहेत.
निवृत्ती सोपान ज्ञानदेव चांगदेव नामदेव हे माझे जिवलक आपतायत. नागो जगमित्र नरहरी सोनार रोहिदास कबीर हे माझे सोयरे आहेत. परिसा भागवत सुरदास सावतामाळी यांचे मी गुण गातो. चोखामेळासारखे संत जीवाचे सोयरे आहेत, त्यांना मी क्षणभरही विसरू शकत नाही. एकनाथ जनार्दन स्वामी कान्होपात्रा व मीराबाई हे माझे जीवन आहे. आणखी सुद्धा मोठे मोठे अधिकारी संत आहेत, त्यांच्या चरणाशी मी लीन आहे. मी या सर्वांच्या आठवणीने ओव्या गातो. हे सर्व पंढरीचे वारकरी आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा सर्व शक्तिमान आईवडिलाची आम्ही मुले आहोत. तो आमच्या कणाकणामध्ये भरून राहिला आहे. जाती पंढरीशी म्हणे जाई न तयास, तया हे संसार ऐशे बोले तो महार. असो नसो भाव जो देखे पंढरी राव, चंद्रभागे नाती तुका म्हणे बलते अति. काही भक्त पंढरीला जातात तर काही जाण्याचा संकल्प करतात. पुढे कधीतरी जाऊ म्हणतात. आमच्या मागे संसार लागलाय असे म्हणणारे महापापी आहेत. मनामध्ये भक्तिभाव असो अथवा नसो, जो पंढरीरायाचे दर्शन घेतो तो संसारापासून मुक्त होतो. तुकाराम महाराज म्हणतात, जे चंद्रभागेचे स्नान करतात ते नीच जातीतील असले तरी शुद्ध व पवित्र आहेत. दर्याला सोगे जेने अवघे पांडुरंगे हे ते हे ब्रह्मविटेवरी उभे चंद्रभागे तिरी. अंतर्व्याप्त बाई दांडोळिया कोठे नाही, योगे आगत पे जा कारणे दान जपे. दिले नेदी दती भोग सकळ जा होती, अवघी लीला पाहे तुका म्हणे दासा आहे. या पांडुरंगाने भक्तीसाठी निरनिराळे अवतार धारण केले आहे. या पंढरी क्षत्री चंद्रभागेतिरी हे परब्रह्म विटेवर उभे आहे. त्याचे ते रूप विश्वाच्या अंतर्बाह्य भरून राहिले असून शोधूनही सापडत नाही. योग याग जप तप इत्यादी साधने त्याच्या प्राप्तीसाठीच वापरली जातात. अर्पण करणारा आणि भोगणारा केवळ तोच आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तो आपल्या भक्तांना नेहमी आपल्या लीला दाखवतो. ज्याचे गरजता पवडे कळे काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा पुसाची आठवा जना. पुसा असा हा पंढरीचा नाही रामकृष्ण हरी माऊली 1014 बंगावर संपवितो.